या आठवड्यात मराठी एंटरटेनमेंट विश्वात काय घडलं खास? कोणती बातमी राहिली जास्त चर्चेत? कोणतं गॉसिप रंगलं? ह्या सगळ्याचा आढावा आपण आजच्या टॉप 10 न्यूज मधून घेऊया. ठाकरे या सिनेमाच्या निमित्ताने बाळासाहेबांना अभिवादन करण्यात आलं. बाळासाहेबांना मानाचा मुजरा ह्या कार्यक्रमात अनेक दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावत बाळासाहेबांच्या आठवणी सांगितल्या. यावेळी अभिनेता संजय दत्त आणि शरद पवार हे देखील हजर होते. महेश मांजरेकर दिग्दर्शित भाई व्यक्ती की वल्ली उत्तरार्ध या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला. या सिनेमात सागर आणि इरावती सोबतच विजय केंकरे आणि शुभांगी दामले पुलंच्या आणि सुनीताबाईंच्या भूमिकेत दिसणार आहेत. येत्या 8 फेब्रुवारीला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय. अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कोठारे यांची मुलगी जिजाचा पहिला वाढदिवस काल साजरा करण्यात आला. यावेळी उर्मिलाने जिजाच्या वाढदिवसानिमित्त तिचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले. अभिनेता रितेश देशमुखचा शिवाजी महाराजांच्या वेशातील लुक सध्या इंटरनेटवर व्हायरल होतोय. लय भारी माऊली ह्या चित्रपटानंतर रितेशच्या आगामी शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित चित्रपटाची चर्चा होती. या चित्रपटाच्या चित्रीकरणाशी संबंधित हा फोटो असल्याची चर्चा सगळीकडे खूप गाजते. भाऊ कदम यांचा नशीबवान हा सिनेमा ह्या आठवड्यात प्रदर्शित झाला. मात्र ह्या सिनेमाला हिंदी चित्रपटांमुळे थिएटर मिळालं नाही. ह्याची खंत व्यक्त करणारी पोस्ट भाऊंनी फेसबुकवर शेअर केली. मराठी अभिनेते आणि अभिनेत्रींनी नुकतंच एक आगळं वेगळं फोटोशूट केलेलं समोर आलंय. या फोटोशूटमध्ये सर्व अभिनेत्री आणि अभिनेत्यांनी स्वातंत्र्य समरात सामील झालेल्या सर्व क्रांतिकारकांची भूमिका साकारत एक फोटोशूट केलंय आणि अनोख्या प्रकारे स्वातंत्र्य समरात सहभागी झालेल्या क्रांतिकारकांना मानवंदना दिलीये. वंदे मातरम असं या कॅलेंडरचं नाव आहे. यामध्ये प्रिया बापट, सोनाली कुलकर्णी, पूजा सावंत, तेजश्री प्रधान, उमेश कामत, सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, आदिनाथ कोठारे अशा अनेक अभिनेत्री आणि अभिनेत्यांचा समावेश आहे. झी स्टुडिओचा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट आनंदी गोपाळ ह्या चित्रपटातील पहिलं गाणं या आठवड्यात रिलीज करण्यात आलं. रंगमाळीयेला असं ह्या गाण्याचं नाव असून शरयू दाते आणि केतकी माटेगावकर यांनी हे गाणं गायलंय. तर हे गाणं ललित प्रभाकरवर चित्रित करण्यात आलंय. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. स्वप्नील जोशी अभिनीत बहुप्रतीक्षित चित्रपट मी पण सचिनचा ट्रेलर काल प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट क्रिकेट ह्या विषयावर आधारित असून स्वप्नील व्यतिरिक्त अभिजित खांडकेकर आणि अनुजा साठे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अभिनेत्री रिंकू राजगुरूचा नुकताच एक नवीन लुक समोर आला. संक्रांती निमित्त रिंकूने हा लुक केला होता. रिंकूने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. ह्या फोटोज मध्ये रिंकू साडी आणि नथ अशा मराठमोळ्या पेहरावात नटलेली पाहायला मिळाली. अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि सौरभ गोखले यांचा आगामी चित्रपट सर्व लाईन व्यस्त आहेत या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला. तर ही होती या आठवड्यातील मनोरंजन विश्वातील खबरबात. पण अशाच बातम्यांसाठी तुम्ही फॉलो करत राहा राजश्री मराठी.